नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सिडकोची माय प्रिफर्ड सिडको होम जी लॉटरी आहे त्यामध्ये जे कार्पेट एरियाबद्दल तफावत निदर्शनास आली होती, तर ते आहे की नाही, म्हणजे आपण सिडकोनी जे ॲक्च्युअल लेआउट अपलोड केलेले आहेत साईटवरती किंवा सिडकोच्या ॲप्लिकेशनवरती लॉटरीच्या, त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये ॲक्च्युअलमध्ये कार्पेट एरिया किती आहे आणि लेटर ऑफ इंटेंटमध्ये जो कार्पेट एरिया आलेला आहे तो किती आला आहे. म्हणजे माझ्या मते तो कमी का आला आहे याचं रिझन मला सापडलेलं आहे, तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ॲक्च्युअल कार्पेट एरिया किती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. मग यासाठी मी 2 प्रोजेक्ट सिलेक्ट केलेले आहेत, ज्यामध्ये 1 BHKचा AWS प्रोजेक्ट आहे जो बामणडोंगरीचा आहे. कारण यांचे 1 BHKचे सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते आयडेंटिकल आहेत. म्हणजे बामणडोंगरी, खारकोपर, कळंबोली, खारघर, तळोजा, वाशी किंवा मग अजून कोणते उरलेले पनवेलचे वगैरे 1 BHK असतील, तर 1 BHKचे जे प्रोजेक्टचा लेआउट आहे, म्हणजे जो फ्लॅट आहे तो सगळीकडे सेम आहे. आणि दुसरं म्हणजे जे 2 BHKचे प्रोजेक्ट्स आहेत त्याचा एक कन्सिडर केलेला आहे मी. खारघर रेल्वे स्टेशनचा जो प्रीमियम प्रोजेक्ट आहे तो वाला, त्याचा कार्पेट 540 आहे. आणि जे 1 BHKचे प्रोजेक्ट आहेत त्याचा ऑफिशियल कार्पेट 322 आहे. पण लेटर ऑफ इंटेंटमध्ये लोकांना जो कार्पेट एरिया मिळालेला आहे 322च्या ऐवजी 291 वगैरे समथिंग काहीतरी लेटर ऑफ इंटेंटमध्ये मिळालेला आहे 1 BHK वाल्यांना. आणि जो 2 BHK आहे खारघर रेल्वे स्टेशन किंवा तळोजाचा, त्या 540च्या ऐवजी त्यांना 508 स्क्वेअर फीट असा आलेला आहे. तर आपण याचं ब्रेकडाऊन पाहणार आहोत. आता हे स्क्रीनवरती जे दिसतंय ते आहे आपल्याकडे खारघर रेल्वे स्टेशनचा 2 BHKचा लेआउट प्लॅन, जो की सिडकोच्या वेबसाईटवरती अपलोडेड आहे. हे आहे खारघर रेल्वे स्टेशन. खारघर रेल्वे स्टेशन. तर हा हॉल आहे. हा 01 ला हा हॉल आहे. हॉलचं जे डायरेक्शन आहे, म्हणजे हॉलची जी डायमेन्शन आहे ती डायमेन्शन आपण घेऊ 3150 गुणिले 5200, म्हणजे 3150 mm. ह्या सगळ्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या MM मध्ये आहेत. 3150 mm गुणिले 5200 mm. तर याचा आपण स्क्वेअर MM एरिया काढू, म्हणजे हॉलचा स्क्वेअर MM एरिया प्रथम काढू. तर हे मी इथं बनवलेलं आहे. हॉलचा 3150 गुणिले 5200 केलं तर हा आकडा येतो. त्यानंतर किचनचा घेतला, हे किचन आहे. हा हॉलचा झाला. हा आता आपण किचन घेऊया. ही किचन आहे. किचनचा आहे 1825 गुणिले 2700. इथं 2 नंबरला लिहिलेलं आहे 1825 गुणिले 2700. त्याचं मल्टिप्लिकेशन करून स्क्वेअर MM काढला. त्यानंतर किचनची जी बाल्कनी आहे ही वाली, ही बाल्कनी इथे ऍड केली आपण, तर ती आहे 1000 गुणिले 1825. कारण किचनची जेवढी रुंदी आहे तेवढीच त्या बाल्कनीची रुंदी आहे आणि जे एक्सटेंडेड बाल्कनीचा एरिया दिलाय तो 1 मीटर दिलाय. त्यामुळे मी 1000 MM गुणिले 1825 MM असं घेतलेलं आहे. पहिली बेड जी आहे ती बेड आहे 2700 गुणिले 3150. हे पण आपण ऍड करू. त्या बेडरूम मध्ये एक छोटासा वॉर्डरोब देण्यात आलेला आहे. त्या वॉर्डरोबचा जो कार्पेट एरिया आहे तो पण मी ऍड करतोय 900 गुणिले 550 MM. त्यानंतर किचन आणि बाथरूमच्या मधला जो स्पेस आहे हा वाला स्पेस, जो चालण्यासाठीचा स्पेस आहे किंवा आपण कॉरिडॉर म्हणू शकतो किंवा एंट्रन्स फॉर किचन आणि बेडरूम आणि टॉयलेट, त्याच्यासाठी जो एंट्रन्स आहे तो 2200 गुणिले 1000. त्याचंही आपण कॅल्क्युलेशन करून इथे केलं आहे. त्यानंतर सेकंड बेडचा जो एरिया आहे तो 3160 गुणिले 2600. हा एवढा एरिया जो आहे तो 3160 गुणिले 2600 आहे. आणि हा जो एरिया आहे लॉफ्ट एरिया ज्याला म्हणतो आपण किंवा वॉर्डरोब एरिया जो म्हणतो, हा 2700 गुणिले 1150. तर किचनचे जे आहे ते मी 2 घेतलेले आहेत. सॉरी, माफ करा, सेकंड बेडचे जे आहे ते 2 घेतले. 3160 गुणिले 2600 ही आहे आपली मेन बेडरूम आणि त्याचा बेडरूमचा वॉर्डरोब 2700 गुणिले 1150 तोही इथं घेतलेला आहे. मग त्यानंतर आपण घेतलेले आहे कॉमन बाथरूम 2100 गुणिले 1500. ही वाली कॉमन बाथरूम आहे, जी की कॉमन सेंटरला येत आहे. आणि मास्टर बेडरूमची बाथरूम ही वाली या डाव्या कोपऱ्यात. तर याचा एरिया जो आहे तो आहे 2100 गुणिले 1350. तर या सगळ्यांचा स्क्वेअर मीटर मध्ये जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ आणि स्क्वेअर MM काढू, तर हे या सगळ्या रिडिंग्स येतात. या रिडिंग्सला जेव्हा आपण ऍड करू तेव्हा ही जी व्हॅल्यू होती ती आपली येते 5163 38500, म्हणजे MM मध्ये आहे ते. हे जो ही जी व्हॅल्यू आलेली आहे आपली ही व्हॅल्यू MM मध्ये आहे. मग MM ला आपण स्क्वेअर मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 51.63 स्क्वेअर मीटर येतं. आणि त्या स्क्वेअर मीटरला जेव्हा आपण स्क्वेअर फीट मध्ये कन्वर्ट करतो तर ऍक्च्युअल कार्पेट एरिया आपला जो येतो
तो आहे 556 स्क्वेअर फीट. सिडकोनी ऑफिशियली किती दिलेला आहे 540, पण आपल्याला मिळतोय किती 556 स्क्वेअर फीट. म्हणजे लेटर ऑफ इंटेंट मध्ये कमी आलेलं आहे ते कसं काय आलं, तर त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. मला असं वाटतं किंवा कदाचित हे असं असू शकतं. तर हे कसं आहे, सिडको जेव्हा कॅल्क्युलेट करते कार्पेट एरिया तेव्हा सिडको माफ करा, रेरा जेव्हा कार्पेट एरिया कॅल्क्युलेट करते, रेराचा नियम असा आहे की हा जो 900/500 आहे हे कन्सिडर करत नाही ते कार्पेटमध्ये, ही बाल्कनी कन्सिडर करत नाही कार्पेटमध्ये, हा इथला लोक एरिया कार्पेटमध्ये कन्सिडर करत नाही. आणि ह्या ज्या आपण विंडो बाल्कनी म्हणतो ना, ह्या तर सोडून द्या, ह्या तर कुठल्याच गणितातच नाही, त्यामुळे ह्यांचा काही संबंधच नाही या दोन बाल्कनीचा, हॉलची बाल्कनी, बेडची बाल्कनी आणि इथली पण पहिल्या बेडची बाल्कनी. तर हे 3 एरिया जे आहेत, या 3 एरियाची जर व्हॅल्यू आपण 0 केल्या ह्या ह्याच्यामध्ये, तर जेवढा लेटर ऑफ इंटेंट मध्ये लिहून आलेला आहे तेवढा एक्झॅक्ट एरिया आपल्याला मिळून जातो. म्हणजे लेटर ऑफ इंटेंट मध्ये कमी येण्याचं रिझन हे असू शकतं. तुम्ही पाहू शकता, हा किचनची जी बाल्कनी आहे त्याला मी 0 करण्याचा प्रयत्न करतो. त्याला जर आपण 0 केलं, एंटर, त्याच्यानंतर पहिल्या बेडचा वॉर्डरोब जो आहे 900/550 mm चा, यालाही मी 0 करतो. आणि त्याच्यानंतर सेकंड बेडचा जो वॉर्डरोब आहे त्यालाही मी 0 करतो. सेकंड बेडचा वॉर्डरोब पण 0 केला. आणि जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तेव्हा बरोबर 497 स्क्वेअर फूट होतो. यामध्ये म्हणून आपल्याला कार्पेट एरिया जो आहे तो कमी मिळालेला आहे. तर हे होतं आपलं, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कार्पेट एरिया जो आहे तो 556 स्क्वेअर फीट आहे ऍक्च्युअल मध्ये. जेव्हा तुम्ही सगळे वॉर्डरोब, किचनची ऍक्च्युअल बाल्कनी, त्या खिडकीच्या बाल्कन्या सोडून ऍक्च्युअल बाल्कनी पकडून जेव्हा कार्पेट एरिया कॅल्क्युलेट करता तेव्हा येतो. हाच एरिया जो आहे तो मी मीटर मध्ये सुद्धा काढलेला आहे, लेआउट प्लॅन नुसार मीटर मध्ये सुद्धा काढलेला आहे. ते हॉल 3.15 मीटर गुणिले 5.2 मीटर होता, तर हे त्याचे स्क्वेअर मीटर मध्ये सगळे ऍड करून घेतले आणि याची जेव्हा आपण ऍडिशन केली तेव्हा आपल्याला कार्पेट एरिया मिळालेला आहे 51.62 स्क्वेअर मीटर. त्याला जेव्हा आपण कन्वर्ट करू तर एक्झॅक्ट येतो 555.6 स्क्वेअर फीट मध्ये कन्वर्ट केला. आणि सिडकोने ऑफिशियली ऍडव्हर्टाईज कितीची केली 540. तर इथं आपल्याला 15 स्क्वेअर फीट जो आहे एरिया जास्तच मिळतोय. तो एरिया आपल्याला लेटर ऑफ इंटेंट मध्ये का दिसून येत नाही, कारण इथं ते वॉर्डरोबचे एरिया जे आहेत ना ते कन्सिडर केलेले आहेत कॅल्क्युलेशन मध्ये, म्हणून हा वाला एक एरिया आणि हा वाला एक एरिया, त्याच्यामुळे तो लेटर ऑफ इंटेंट मध्ये कमी येतो. आणि रेराचा नियम आहे की वॉर्डरोबचे एरिया आहेत ते कार्पेट एरियामध्ये कन्सिडर होत नाही, पण ऍक्च्युअल मध्ये तिथं कार्पेट एरिया आहे. तुम्ही जाऊन सॅम्पल फ्लॅट व्हिजिटही करू शकता. आता आपण दुसरं बघू बामणडोंगरीचा. बामणडोंगरीला कसं आहे, हे बामणडोंगरीचा हा लेआउट प्लॅन आहे 1 BHK चा. तर याला आपण ब्रेकडाऊन करूया. हा आपला हॉल आहे 4.50 मीटर गुणिले 2.75 मीटर सुरुवातीला घेतला मी. त्यानंतर हॉलचा हा वॉर्डरोब आहे 0.90 गुणिले 0.50 मीटर. इथं मीटर मध्ये आहे, तर ह्याचं जे मल्टिप्लिकेशन करून या जे व्हॅल्यूज येणार आहेत त्या स्क्वेअर मीटर मध्ये असतील. ते ह्या सगळ्या तसंच मग आपण याची किचन घेतलेली आहे 1.75 गुणिले 2.08 इथे किचन आहे. त्याच्यानंतर ही बेडरूम आहे 2.70 गुणिले 3.15, 2.70 गुणिले 3.15. या बेडरूमचा वॉर्डरोब एरिया घेतला आपण 0.90 गुणिले 0.50. सेम एरिया जो आहे म्हणजे हॉलचा पण वॉर्डरोब आणि बेडचा पण वॉर्डरोब दोन्हीकडे सेम आहे 0.90 गुणिले 0.50. आता उरलं काय, ही लॉबी. ही लॉबी जी आहे 1.20 गुणिले 1.20, ही पहिली इथे घेतली लॉबी आपण. त्यानंतर बाथरूम घेतली 1.20 गुणिले 1.20, सेम तेवढीच बाथरूम आहे, ही बाथरूम. आणि जी टॉयलेट आहे ती थोडीशी छोटी आहे 1.2 मीटर गुणिले 0.96 मीटर. तर ही आहे 1.15. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे स्क्वेअर मीटर मध्ये एवढ्या व्हॅल्यूज आल्या. ह्या सगळ्या व्हॅल्यू स्क्वेअर मीटर मध्ये आलेल्या आहेत. या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्या आता स्क्वेअर मीटर मध्ये आल्या आहेत. ह्या व्हॅल्यूज याचे ऍडिशन केलं तर आपल्याला 29.45 स्क्वेअर मीटर येतं. आणि याला जेव्हा आपण स्क्वेअर मीटर टू स्क्वेअर फीट कन्वर्ट करू तर
317.02 म्हणजे 317 स्क्वेअर फीट येतं. 317 स्क्वेअर फीट एवढा ऍक्च्युअल एरिया येतो. 1 BHK जे EWS चे म्हणा किंवा LIG ग्रुपचे 1 BHK आहेत. मग सिडकोनी 322 जे कन्सिडर केलेलं आहे. मला वाटतं की त्यांनी इथं ही जी बाल्कनी आहे, ही जी छोटी बाल्कनी आहे, याचाही एरिया कन्सिडर केला असावा. ते ऍड केले की बरोबर 322 होऊन जातं. तरी पण 318 स्क्वेअर फीट हा एरिया येतो. एवढी तफावत नाहीये, जेवढी म्हणजे आपण म्हणतोय ना 291 वगैरे आहे, तेवढी नाही आहे. तर हे ऍक्च्युअल ब्रेकडाऊन आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं सांगा. आणि मी जो बनवलेला व्हिडिओ आहे ते माझं मत बरोबर आहे का? कारण लेआउटनुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघू शकता. दोन्ही प्रोजेक्टसाठी तुम्ही EWS चा कुठला प्लॅन घ्या किंवा खारघर रेल्वे स्टेशनचा हा प्लॅन घ्या. त्याला तुम्ही ब्रेकडाऊन करून बघा. स्क्वेअर मीटर मध्ये सुद्धा मी केलेला आहे. तर 555 स्क्वेअर फीटचा एवढा कार्पेट एरिया येतो. त्याबद्दल तुमचं मत काय ते कृपया कमेंट करून नोंदवा. धन्यवाद.